नमस्कार सर्व 11वीच्या विद्यार्थ्यांना, खूप आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत। तुम्ही इथं बघू शकता की इथं कॉलेज अलॉटमेंट भेटायला सुरुवात झालेली आहेत आणि आता कॉलेज विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिन वर चेक करू शकतात। मी भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचे लॉगिन करून तुम्हाला दाखवणार आहेत। बघा इथं बघू शकता तुम्ही कॅप अलॉटमेंट स्टेटस, इथं तुम्ही कॅप अलॉटमेंट स्टेटस मध्ये जाऊन तुम्ही बघू शकता की तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलेलं आहे। बघा राऊंड 1 साठी कॉलेज भेटलेला आहे। तिथं तुम्ही झिरो राऊंड जर सिलेक्ट केला तर इथं दाखवताय की झिरो राऊंड मध्ये आपण म्हणजे जे मिनॉरिटी कोटा होता, जे डायरेक्ट ऍडमिशन घ्यायचं होतं तर त्याच्यामध्ये भेटलेलं नाहीये, कारण आपण अप्लाय केलेला नव्हता। आणि जो राऊंड 1 आहे, इथं जर राऊंड 1 जर सिलेक्ट केलं तर राऊंड 1 मध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे ते तुम्हाला इथं दिसणार आहेत। आणि तुम्हाला आता 1 तारखेपासून तुम्हाला 1 जुलै पासून तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे। ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला इथं बघा प्रिंट अलॉटमेंट लेटर हे डाउनलोड करायचं आहे। तर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जे लेटर आहे ते तुम्हाला घेऊन तिथं हे जे 10वीचं मार्कशीट आहे, कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, हे घेऊन तुम्हाला तिथं जायचं आहे आणि तिथं तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे। बघा चेक रिझन फॉर नॉट अलॉटमेंट, जर तुमचं जर अलॉटमेंट भेटली नसेल तर इथं तुम्हाला का अलॉटमेंट भेटली नाही ते इथं तुम्हाला दिसणार आहेत। इथं यू आर नॉट अलॉटमेंट परफॉर्मन्स म्हणजे त्या कॉलेजची मेरिट लिस्ट जास्त लागेल असेल किंवा काही झालं असेल। बघा इथं ज्यांना जे प्रेफरन्स नंबर 3 आहे, 3 नंबरचं जे कॉलेज निवडलेलं होतं ते लागलेलं आहे। आता तुम्हाला मी दाखवतो की ज्यांना 1 नंबरचं कॉलेज लागलेलं आहे। बघा आता हे ऍडमिशन आहेत आणि ह्या नंबरला जो अलॉटमेंट परफॉर्मन्स नंबर 1 टाकलेला होता तर ते कॉलेज लागलेलं आहे। म्हणजे परफॉर्मन्स नंबर 1 मध्ये जर आपण जे कॉलेज टाकलंय ते आपल्याला लागलेलं आहे। आणि इथं या केस मध्ये जर तुम्ही बघितलं तर अलॉटमेंट परफॉर्मन्स नंबर 3 म्हणजे 3 नंबरचं जे कॉलेज सिलेक्ट केलेलं होतं ते लागलेलं आहे। तर 1 नंबरचं 2 नंबरचं का लागलेलं नाही तर त्याचं हे रिझन इथं चेक फॉर रिझन मध्ये तुम्ही चेक करू शकता। जे 2 कॉलेज होते त्यांची मेरिट लिस्ट जास्त लागलेली आहे आणि तुमच्या मार्क पेक्षा, त्याच्यामुळे ते 3 नंबरचं कॉलेज आहे त्याची मेरिट लिस्ट मध्ये तुम्ही बसला आहात, त्याच्यामुळे तुम्हाला 3 नंबरचं कॉलेज भेटलेलं आहे। आता प्रिंट अलॉटमेंट लेटर मध्ये क्लिक केलं मी। आता तुम्हाला प्रिंट अलॉटमेंट लेटर मध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॅप अलॉटमेंट लेटर रेग्युलर राऊंड 1 मध्ये तुम्ही पात्र झालेला आहात आणि तुम्ही हे डाउनलोड करून तुमच्याकडे सेव्ह करून याची प्रिंट काढून हे सगळे 10वीचं मार्कशीट, 10वीची टीसी, तुमचं जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट मध्ये बसत असेल तर कास्ट सर्टिफिकेट आणि हे लेटर घेऊन तुम्हाला त्या शाळेत जायचं आहे आणि तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे, तुम्हाला जर घ्यायचं असेल तर। आता यांनी 3 नंबरचा परफॉर्मन्स लागलेला आहे म्हणून यांना ऍडमिशन जर नसन घ्यायचं तर यांनी काहीच करायचं नाहीये। हे राऊंड 2 साठी पात्र ठरणार आहेत। तुम्हाला हा फॉर्म जसा तसा लॉक ठेवायचा आहे आणि लॉक ठेवून बघा झिरो राऊंड मध्ये नॉट अलॉटेड, पण रेग्युलर राऊंड 1 मध्ये त्यांना जे 3 नंबरचं कॉलेज निवडलेलं होतं ते त्यांना भेटलेलं आहे। मी अजून तुम्हाला दुसरं एक दाखवतो की ज्याच्यामध्ये आता बघा इथं अलॉटमेंट परफॉर्मन्स नंबर 2, तर हे दुसऱ्या एक विद्यार्थ्याचं मी लॉगिन केलेलं आहे। इथं 2 नंबरचं त्याला कॉलेज भेटलेलं आहे। आता इथं 2 नंबरचं का कॉलेज भेटलं, कारण त्याची मेरिट लिस्ट मध्ये बघा चेक फॉर रिझन मध्ये आपल्याला समजेल। बघा चेक फॉर रिझन मध्ये यू आर नॉट अलॉटमेंट परफॉर्मन्स नंबर 1 हॅज कट आउट मार्क जनरेट वुमन फॉर द परफॉर्मन्स नंबर, याची मेरिट लिस्ट जास्त लागलेली आहे मार्काची, त्याच्यामुळे तुम्हाला हे मेरिट लिस्ट भेटलेलं नाही। म्हणजे आपण असे 3 बघितले की ज्याचा पहिल्याच परफॉर्मन्स मध्ये जो पहिलं कॉलेज निवडलेलं होतं त्याचा नंबर लागला, ज्याचं पहिलं 2 निवडले होते त्या दुसऱ्यामध्ये लागला आणि एक बघितलं आपण ज्याचा तिसऱ्यामध्ये नंबर लागला। बघा अलॉटमेंट परफॉर्मन्स नंबर 3, असे वेगवेगळे 3 आपण विद्यार्थ्यांचे लॉगिन बघितले आहेत। आता तुम्हाला जर इथं कॅप अलॉटमेंट स्टेटस मध्ये तुम्ही जर गेला, इथं राऊंड 1 मध्ये जर तुम्ही गेला आणि तुम्हाला इथं कॉलेज दाखवत नसल, अशांना ज्यांना कॉलेज दिसत नसल, तुम्हाला इथं अलॉटमेंट कॉलेज जर दिसत नसल तर तुम्ही राऊंड 2 साठी पात्र आहात। तुम्हाला राऊंड 2 ला कॉलेज सिलेक्ट करायचं आहे आणि तेव्हा तुम्हाला तुमची अलॉटमेंट भेटणार आहे। जर ज्यांना राऊंड 1 मध्ये ज्यांचा नंबर लागलेला नसेल, आणि का नंबर लागलेला नाही तुम्हाला चेक फॉर रिझन अलॉटमेंट मध्ये दिसणार आहे, तिथं जाऊन तुम्ही चेक सुद्धा करू शकता। पण ज्यांचा राऊंड 1 मध्ये जसं मी इथं दाखवलं की बघा
इथं राऊंड 1 मध्ये ज्यांचा नंबर लागलेला आहे अशा सगळ्यांनी काय करायचं आहे, ज्यांचा राऊंड 1 मध्ये नंबर लागलेला आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी तुमच्या कॉलेजला जाऊन तुमचं ऍडमिशन करून घ्यायचं आहे. लवकरात लवकर तुमचं ऍडमिशन करून घ्यायचं आहे. आता बघा याच्यामध्ये मी तुम्हाला इथं ऍडमिशन स्टेटस दिसत असेल तुम्हाला, जर डॅशबोर्ड मध्ये आलात तर इथं ऍडमिशन स्टेटस नॉट ऍडमिटेड, इथं जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेशाल तेव्हा ऍडमिटेड असं स्टेटस दिसेल. इथं जेव्हा ऍडमिटेड आहेत ना, जेव्हा तुमचं कॉलेज लागलेलं आहे आणि तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये अप्लाय करशाल, जेव्हा तुमचं ऍडमिशन होईल तेव्हा इथं ऍडमिटेड असं ऑप्शन येणार आहे. आता हे कसं चेक करायचं तर बघा, इथं सिंपली तुम्ही लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा आयडी टाकून घ्यायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि हा कॅप्चर कोड भरून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे कॅप्चर कोड भरून घ्यायचा आहे. मी इथं कॅप्चर कोड भरून घेतो तुमच्या देखत. हा कॅप्चर कोड भरल्यानंतर लॉग इन करायचा आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता कॅप ऍडमिटेड, इथं कॅप ऍडमिटेड वर क्लिक करायचं आहे आणि कॅप अलॉटमेंट स्टेटस यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केलं तर तुम्हाला इथं तुमचं कोणतं कॉलेज भेटलेलं आहे ते तुम्हाला इथं दिसणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं कॉलेज जे भेटलं आहे ते चेक करू शकतात.